हॅलो फ्रेंड्स, शिवांश बघा समर हॉलिडे कसा एन्जॉय करतो आहे। हे मी रफ पेपर दिलेले त्याला फाडायला, पाण्यात फाडून त्याला मी टाकायला सांगितलेले आणि मी त्याला मदत केलेली ते फक्त ह्याची पेस्ट करून घ्यायला। जे पेपर फाडलेले ते 24 तास भिजत ठेवले आणि त्यानंतर अशी बारीक पेस्ट करून मी त्याला दिलेली। मग पेस्ट त्याने या टबमध्ये टाकली, व्यवस्थित अशी त्याने काढलेली त्यातनं बऱ्यापैकी। हां, आणि त्यानंतर की नाही त्याने पाणी मी दिलेलं, त्याने यात मग पाणी टाकलेलं। आता पेपरचं ह्याच्या माझ्याकडे ट्रे नव्हता, तर मी रांगोळीचं जे आपण साचा असतो ना तो दिलेला मी त्याला। त्याआधी हे त्याला मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायला सांगितलेलं आणि त्याने बऱ्यापैकी सगळं ऐकत होता माझं। त्याने व्यवस्थित हे मिक्स केलं आणि हा जो रांगोळीचा हे होतं ना ट्रे, त्याच्यावर आम्ही हा हँडमेड पेपर बनवला। बोल असा तो व्यवस्थित समर हॉलिडे त्याचा एन्जॉय करतोय, काय काय नवीन नवीन शिकून। हे पहिले 2 वेळ त्याला जमलं नव्हतं, नंतर मी त्याला थोडी अजून हेल्प केली आणि हे अशा प्रकारे आलं। नंतर हे दुसरीकडे असं त्याला काढून दिलं मी आणि स्पंज असा दाबायचा असतो, म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असतं ना ते निघून जातं। अशी थोडी थोडी त्याला मदत केली मी। जसं ह्याचं पाणी पूर्ण शोषून काढलं जातं ना, त्यावेळी हा ट्रे उचलायचा असतो। मग आपला जो खाली कपड्यावर उरणार तो आपला पेपर असतो, तो 24 तास आपल्याला मग सुकून द्यायचा असतो। अशा प्रकारे आपण हँडमेड पेपर बनवतो। समर हॉलिडेमध्ये आपण हे मुलांना एक छान घरात त्यांचा वेळ जावा म्हणून एक आपण त्यांना प्रोजेक्ट देऊ शकतो। हा नक्कीच यात थोडी आपल्याला हेल्प करावी लागते त्यांना, पण यातून ते नवीन काहीतरी नक्कीच शिकतात। हा ट्रे मग त्याने उचललेला व्यवस्थित आणि हा पहा आमचा पेपर, हा सुकून दिला 24 तासासाठी आणि हा एकदम इझिली तो उचलतोय, बघा कसा। अशा प्रकारे हँडमेड पेपर तयार झाला। थँक्यू, से थँक्यू। थँक्यू।